श्री स्वामी समर्थ भाग 1. दत्ताचा विश्वास. श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी दत्ता नावाचा एक साधा गरीब पण अत्यंत श्रद्धाळू भक्त राहत होता. गावात सर्वजण त्याला भोळा म्हणायचे, पण त्याला विश्वास अढळ होता. भाग 2. संकटाची सुरुवात. दत्ताच्या घरी अचानक आर्थिक संकट आले. शेती नापीक झाली. घरात अन्नाची कमतरता भासू लागली. भाग 3. स्वामीवर अढळ श्रद्धा. संकटातही दत्ता दररोज स्वामींचे नामस्मरण करत असे. श्री स्वामी समर्थ. भाग 4. चमत्काराची चाहूल. एके दिवशी दत्ताला स्वप्नात स्वामींचे दर्शन झाले. स्वामी म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भाग 5. अनपेक्षित मदत. दुसऱ्या दिवशी गावातील एका श्रीमंत माणूस त्याला काम देतो. भाग 6. मेहनतीचे फळ. दत्ताने प्रामाणिकपणे काम केले. त्याच्या घरी परिस्थिती थोडी सुधारली. भाग 7. लोकांची थट्टा. काही लोक त्याच्या भक्तीची थट्टा करू लागले. भाग 8. श्रद्धेची परीक्षा. दत्ताची मुलगी आजारी पडली. डॉक्टरांनी आशा सोडली. भाग 9. अखंड नामस्मरण. दत्ताने रात्रभर स्वामींचे नाव घेतले. भाग 10. चमत्कार. सकाळी मुलगी तब्येतीत सुधार आली. भाग 11. गावात सर्वात स्वामींची कृपा चर्चा झाली. भाग 12. नम्रता. दत्ता म्हणाला, हे सर्व स्वामींची कृपा आहे. भाग 13. पुन्हा संकट. घरातला याग आली. भाग 14. स्वामींची कृपा. आग शेजाऱ्याच्या मदतीने लवकर विझवली. मोठी नुकसान टळली. भाग 15. भक्ती वाढली. दत्ताची श्रद्धा आणखी दृढ झाली. भाग 16. अक्कलकोट यात्रा. दत्ता अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले. भाग 17. मन शांती. त्याला अंतर्मनात परवा शांती लाभली. भाग 18. सेवा. दत्ताने गावात गरिबांची मदत सुरू केली. भाग 19. कीर्ती. तो स्वामींच्या कीर्तनात सहभागी होऊ लागला. भाग 20. दबलेले जीवन. त्याचे जीवन हळूहळू आनंदी झाले. भाग 21. श्रद्धेचा संदेश. तो सर्वांना सांगू लागला, श्रद्धा ठेवा, स्वामी कथा साथ देतात. भाग 22. गावात
गावाचा आदर्श. दत्ता गावासाठी आदर्श भक्त बनला. भाग 23. कृतज्ञ. त्याने स्वामींचे आभार मानले. भाग 24. समाधान. त्याच्या चेहऱ्यावर मेहनत सावधान असायचे. भाग 25. अंतिम संदेश. दत्ताची कथा सांगते. खरी श्रद्धा असेल तर स्वामी नेहमी सोबतच असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.